श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। आपुल्या भावा सारिखा मनी देवा आठवावा ध्यानी। तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तवू आता श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील सद्गुरु स्तवन आणि त्या सद्गुरु स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। जसा अंतःकरणामध्ये भाव असेल, अंतःकरणामध्ये भक्ती असेल, अंतःकरणामध्ये प्रेम असेल, आता भाव भक्ती प्रेम हे निर्माण होण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे बरं का। साधन जेवढ्या तळमळीनं आपण करावं, जितक्या तीव्रतेनं करावं, साधन ही आपली गरज झाली पाहिजे। साधन ही आपली आवश्यकता वाटली पाहिजे आपल्याला। आपल्याला आवश्यकता वाटते का साधनाची? नाही वाटत। आपली ती गरज आहे का? नाही। जसं माणसाला पाण्याची गरज असते ना, प्रत्येक वेळेला पाणी आवश्यक असतं। भूक लागली की पोटाला अन्न आवश्यक असतं। या देहाच्या रक्षणासाठी आपल्याला वस्त्राची आवश्यकता असते। पायामध्ये आपण चालत असतो तर अनवाणी चालू शकत नाही, वाहनांची गरज असते। अशी साधनं आहेत ना वेगवेगळी की ज्याची गरज आहे, ज्याची गरज आहे त्या सगळ्या गरजेच्या वस्तू ईश्वरानं मला दिलेल्या असतात। पण ज्याची मला खरंच गरज नाही, आवश्यकता नाही, अशा नाशिवंत वस्तू मी माझ्या पद्धतीने जमवलेल्या असतात, म्हणून दुःख होतं। एखाद्याने दिलेली वस्तू चोरीला गेली तर दुःख होत नाही फारसा। एका माणसाने एक घर खरेदी केलं होतं, जुन्या काळातली गोष्ट आहे जरा। छप्पर होतं साधं, आणि काय झालं की घर विकून टाकलं होतं। घर ज्यांनी खरेदी केलं ते सगळे व्यवहारही त्याचे पूर्ण झाले होते, आणि व्यवहार पूर्ण झाल्यानंतर 3-4 दिवसातच त्या घराला आग लागली। ज्याचं घर होतं तो 40 वर्ष त्या घरामध्ये राहिला होता, पण 40 वर्ष त्या घरामध्ये राहूनही जेव्हा त्याला कळलं की घराला आग लागलेली आहे, तेव्हा त्यांना असं म्हटलं की आता झालं, माझ्या त्या घराचा व्यवहार होऊन गेलेला आहे, आता मला काय त्याचं। पहा माणूस किती स्वार्थी आहे। 40 वर्ष त्या घरात राहिलास। ज्याने घेतलं होतं त्याला दुःख झालं, कारण त्याची ती प्रॉपर्टी होती, त्याची संपत्ती झाली होती ती, पण त्याला दुःख झालं। तसं आपल्याकडे असणाऱ्या नाशिवंत वस्तू ज्या आहेत, या नाशिवंत वस्तू मी अधिक अशा जमा करू नये। त्याचं कारण असं की त्या वस्तूतूनच मला दुःख होतं। मी पैसा खर्च करून किंवा कष्टानं मिळवलेल्या पैशातून एखादी वस्तू खरेदी केली, मोबाईल खरेदी केला, खूप मोठा भारी किमतीचा मोबाईल खरेदी केला, आणि काय झालं, मी प्रवासात असताना तो माझा मोबाईल चोरीला गेला। मी स्वतः माझ्या कष्टानं मिळवलेल्या पैशातून खरेदी केलेला मोबाईल चोरीला गेला, याचं मला दुःख होतं। पण मला एखाद्याने दिलेली वस्तू चोरीला गेल्यानंतर मात्र मला त्याचं फारसं दुःख होत नाही। हा स्वभाव आहे, ही माणसाची वृत्ती आहे, ही माणसाची प्रवृत्ती आहे। म्हणून
विषय अशासाठी सांगितला की आपल्या भावासारिखा मनी, आपला अंतःकरणामध्ये जसा भाव असेल, भाव जर माईक असेल तर तुकडोजी महाराज फार छान म्हणतात की नाही, जर भाव माईक असेल तर देव सुद्धा महाठक होतो. आणि जैसा भाव तैसा देव, हे समर्थांचंच वचन आहे. देव असा सहजासहजी मिळणार नाही, देव असा सहजासहजी प्राप्त होणार नाही. देव काही अशी मालमत्ता नाही कुणाची की जी ते आपल्याला प्राप्त करून देईल आणि हे होईल, अशा प्रकाराने ते असत नाही. आपल्या अंतःकरणातला भावच देवभाव प्रगट करत असतो. देहभाव लोप पावला की देवभाव जागा होतो. देवभाव जागा झाला की देहतत्व नष्ट होतं. म्हणून देवभाव जागा होण्यासाठी, देव अंतःकरणामध्ये आहे याची जाणीव होण्यासाठी देव आठवावा ध्यानी. आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी. देवाचा आठव करावा, देवाची आठवण ठेवावी. आणि मग समर्थ जेव्हा म्हणतात, आठवला श्रीराम हृदयी, आठवला श्रीराम हृदयी, आठव नाठव शोधुनी पाहता, मन झाले विश्राम हृदयी, आठवला श्रीराम हृदयी. तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तव आता. तसं सद्गुरूंचं चिंतन त्या भावाप्रमाणे आपण करूया, त्या भावाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये लिप्त होऊन जाऊया. त्या भावातूनच आपण, जरी भाव अंतःकरणामध्ये वेगळा असेल तर सद्गुरु तत्वाला तो कळत असतो. जरी भाव असला माईक तरी देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसा. भाव हा ईश्वरानं माणसाला दिलेली एक देणगी आहे. भाव बोलताना सुद्धा तो भाव प्रगट व्हावा लागतो. बोलणं वेगळं आणि बोलण्यातून भाव प्रगट होणं वेगळं असतं. बोलणं ज्ञानानं अभ्यासानं जमू शकतं, पण बोलण्यातला भाव अभ्यासानं आणि खूप काही त्याच्यासाठी ओढाताण करून तो जमेलच येईलच याची खात्री असत नाही. तो आतून प्रगट व्हावा लागतो, आतून यावा लागतो, आतून ती स्फूर्ती जागी व्हावी लागते, आतून ती प्रेरणा जागी व्हावी लागते. आणि म्हणून समर्थ असं म्हणाले की आपुल्या भावासारिखा म्हणी, जे भावा बहिणीच्या नात्यातला भाव नव्हे, हा भाव म्हणजे अंतःकरणातला भाव, अंतःकरणातलं प्रेम, अंतःकरणातली जाणीव. आणि तसं सद्गुरूंचं स्तवन करावं. तशी सद्गुरूंची स्तवन आणि चिंतनाची महती समर्थांनी आजच्या या चिंतनामध्ये आपल्या समोर इथे ठेवलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.